सर्वांना हरिओम. पसायदान आपण 9 पैकी 6 ओव्यांचा अभ्यास केला. आज आपण 7वी ओवी शिकणार आहोत. 7व्या ओवीचा आपल्याला आज अभ्यास करायचा. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. किंबहुना शब्द तसा जुना आहे आणि सोपा अर्थ आहे त्याचा. फार काय सांगू. किंबहुनाचा अर्थ आहे फार काय सांगू. भजी क्रियापद आहे, त्याचा अर्थ आहे सेवा करतो, पूजन करतो, भजन करतो. संस्कृत शब्द आहे भज, धातू आहे तो. त्याचा अर्थ आहे भजन करणे, सेवा करणे. म्हणून भजीचा अर्थ आहे सेवा करतो, भजन करतो, पूजन करतो. पुरुखी, आदि पुरुखीमधला आपण पुरुखी शब्द घेऊया. पुरुखीचा अर्थ आहे पुरुषी, पुरुषी. ख म्हणजे श, खचा अर्थ श आहे. मग आपण असा विचार केला तर आदि पुरुखीचा अर्थ आहे आदि पुरुषी, आदि पुरुषाला, असा त्याचा अर्थ आहे आदि पुरुषाला. शचा उच्चार इकडे ख सारखा केलेला आहे, म्हणजे मुळामध्ये कच आहे तो, पण त्यावेळेला शच्या जागी ख वापरायची. म्हणून आदि पुरुखीचा अर्थ आहे आदि पुरुषी. एक शास्त्रवचन आहे, शास्त्र सिद्धांत आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या शास्त्र सिद्धांताला संत महात्मे हे पूर्णपणे प्राप्त झालेले असतात. संत महात्मे हे पूर्णच असतात. जे पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहेत त्यांनाच संत म्हणतात. जे पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहेत त्यांनाच संत म्हणतात. आणि म्हणून ते अपूर्णत्वाला पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी झटत असतात. अपूर्णत्वाला पूर्णत्व प्राप्त करून देणारी झटत असतात. अपूर्ण जीवाला पूर्ण परब्रह्म तत्वाकडे घेऊन जाण्यासाठी ते या जगात अवतरित झालेले असतात. आपण सर्व जीव अपूर्ण आहेत, साधू संत महात्मे पूर्ण आहेत. आणि म्हणून ते आपल्यासारख्या अपूर्ण जीवाला पूर्णत्वाकडे म्हणजे पूर्ण परब्रह्म तत्वाकडे घेऊन जाण्यासाठी, तो मार्ग दाखवण्यासाठी या पृथ्वी तलावर अवतरित झालेले असतात. तो शुद्धात्मा असतो, नित्यात्मा असतो. माऊलींनी आपल्या प्रतिभेने आदर्श समाजव्यवस्था साकारली आहे. पसायदानातून आपल्याला याचा अनुभव येतो. माऊलींनी आपल्या प्रतिभेने, अत्युच्च प्रतिभेने, प्रतिभा शक्ती आहे, आदर्श समाजव्यवस्था साकारली आहे. त्यांनी रेखाटलेल्या आदर्श समाजातील प्रत्येकजण नुसताच सुखी नाही तर पूर्ण सुखी व्हावा अशी ते इच्छा करतात. त्यांनी ज्या आदर्श समाजाचे चित्र रेखाटलेले आहे
त्या समाजातील प्रत्येकजण, प्रत्येक प्राणी मात्र हा नुसताच सुखी नाही तर पूर्ण सुखी व्हावा अशी ते इच्छा करतात. सर्व सुखी व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. मग सर्व सुख म्हणजे काय? तर सर्व सुख म्हणजे भौतिक सुख नाही, आपण ज्याची इच्छा करतो ते नाही. तर माऊलींना अभिप्रेत आहे सर्व सुख म्हणजे आत्मसुख, स्वतःचं सुख, स्वानंद ज्याला म्हणता येईल, तो अर्थ आहे सर्व सुखचा. ही जी ओवी आहे पसायदानाचे सर्व सार याच्यामध्ये सामावलेला आहे. सर्व सुखी याचा अर्थ काय? फक्त मानवांनीच नव्हे, मनुष्य प्राण्यांनी नव्हे, तर सर्व प्राणीमात्रांनी, असा सर्व सुखीचा अर्थ आहे. मग पूर्ण सुखी, पूर्ण सुखीचा अर्थ काय? दुःख मिश्रित, हंगामी, अल्प काळ टिकणारे सुख नव्हे. आपल्याला जे सुख मिळतं ते अशा पद्धतीत असतं, दुःख मिश्रित असतं, त्या सुखाच्या मागे दुःख असतं, हंगामी असतं, कायम टिकणारं नसतं, म्हणजे अल्पकालीन असतं. माऊलींनी अशा सुखाची कल्पना नाही केली. तर सर्व प्राणी मात्र त्यांना संपूर्ण सुख मिळावे. आदी पुरुखी भजावे. पुढे म्हणतात आदी पुरुखी भजावे. आपण आत्ता शब्द पाहिला, आदी पुरुष म्हणजे आदी पुरुष, याची सेवा करावी, याचे भजन करावे. म्हणजे नेमकं काय करायचं? तर आदी पुरुषाशी एकनिष्ठ राहायचं. आदी पुरुषाशी एकनिष्ठ राहायचं. एकनिष्ठ राहायचं म्हणजे अनन्य व्हावे, त्यालाच शरण जायचं, असा आदी पुरुखी भजावेचा थोडक्यात अर्थ आहे. माऊलींच्या या आदिपुरुष शब्दप्रयोगाला आणि त्यामागे त्यांचा जो उच्चतम ध्येयवाद आहे त्याला कुठेही जोड मिळणार नाही, त्याला कुठेही तोड नाही. वास्तविक पाहिलं तर ते वेदोक्त भागवत धर्मीय वारकरी पंथाचे अनुयायी होते. माऊलींचा पंथ वारकरी पंथ, भागवत धर्म, त्याचे ते अनुयायी होते. श्रीराम, श्रीकृष्ण, श्री विठ्ठल ही त्यांचे आराध्य दैवते होती. माऊलींची आराध्य कोण आहेत? श्रीराम, श्रीकृष्ण, श्री विठ्ठल. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की वारकरी एकमेकांना भेटल्यावरती या तिन्ही नावाचा उच्चार करतात, राम, कृष्ण, हरी. अशी त्यांची आराध्य दैवते होती. पंढरपूरच्या पांडुरंगावर त्यांची नितांत आणि अढळ श्रद्धा होती. म्हणून ते एके ठिकाणी म्हणतात सुद्धा, बाप रखुमा देवीवरू न विसंबे सर्वथा. म्हणजे एका पांडुरंगाशिवाय मी कशालाही कोणत्याही तत्वाला जाणत नाही. बाप रखुमा देवीवरच्या उल्लेखाशिवाय त्यांचे अभंग पूर्णच झाले नाहीत. त्यांचे जे जे अभंग आहेत त्याच्या शेवटी त्यांनी उल्लेख केलेला आहे बाप रखुमा देवीवरून. असं त्यांच्या जीवनामध्ये पांडुरंगावरती अत्यंत श्रद्धा होती. पण असे असूनसुद्धा आपण जर विचार केला या पूर्ण पसायदानाचा, पसायदानाच्या जिव्हाळ्याच्या आणि मंगलमय प्रार्थनेमध्ये जीवश्च कंठस्थ असणाऱ्या राम, कृष्ण, विठ्ठल यापैकी एकाही देवदेवतेचा उल्लेख केलेला नाही. उलट ते काय म्हणतात, भजिजो आदी पुरुखी. हा असा कोणालाही मान्य होणारा, अर्थात सर्वांना मान्य होणारा व्यापक असा शब्दप्रयोग आहे. याच्यावरून त्यांच्या ठिकाणी
सर्व समन्वयाची, सर्व संग्राहकतेची आणि मुख्य म्हणजे सर्व धर्म समभावाची भावना किती खोलवर रुजलेली होती ते आपल्याला दिसतं. चालू काळात म्हणजे आजच्या काळात या देशाला ज्या भूमिकेची नितांत गरज आहे ती भूमिका जवळजवळ आता 750 वर्षापूर्वी माऊलींनी तयार करून ठेवली. आज ज्याची आवश्यकता आहे देशाला, ज्याची गरज आहे, त्यावेळेला त्यांचं वय किती होतं? अगदी कोवळ्या वयामध्ये, वयाच्या साधारण 15 वर्षाचे असताना त्यांनी एवढ्या लांबवरच्या काळाचा विचार केलेला होता. हे सामान्याचं काम नाही. त्यासाठी दिव्य पुरुषच अवतरित व्हावे लागतात. सर्व सुखी होणे ही प्रत्येकाची स्वाभाविक इच्छा आहे. प्रत्येक प्राणीमात्राला सुखाची अपेक्षा आहे. ज्या लहान मुलाला काही कळत नाही तो देखील प्रार्थना करतो भगवंताकडे. ज्याला बोबडं बोलता येतं, स्पष्ट बोलता येत नाही, तो पण म्हणतो बाप्पाला मला सुखी ठेव. कारण प्रत्येकाची स्वाभाविक इच्छा आहे मला सुख पाहिजे आणि त्यासाठी सर्वजण सुखाच्या शोधात आहेत. प्रत्येक प्राण्याला सुखाची लालसा आहे. सर्व जीवांचा अशा रीतीने स्वभावतःच सुखाकडे ओढा आहे. सर्व प्राण्यांना सुख पाहिजे. आपण जे जे प्रयत्न करतो आहे ते सर्व सुखासाठीच करतो आहे. पण आपल्याला मिळतं ते कसं असतं आपण पाहिलं असतं की ते हंगामी सुख असतं, दुःख मिश्रित असतं, अल्पकाळ टिकणारं असतं. पण तरी देखील आपली झटपट चाललेली आहे, खटपट चाललेली आहे सुखासाठी. आपल्याला अनेक प्रकारचे रोग व्हावेत, माझ्यावर दुःखाचा सतत वर्षा होत असावा, बरेच दिवस झाले, बरीच वर्ष आली माझ्याकडे दुःख आलं नाही, पोटात दुखलं नाही, डोक्यात दुखलं नाही, असं कोणालाही वाटत नाही. आणि त्याच्यासाठी कोणी प्रयत्नसुद्धा करत नाही, प्रार्थना करत नाही किंवा नवसही करीत नाही. नवस करतात, प्रार्थना करतात, प्रयत्न करतात केवळ सुखासाठीच. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. पण अप्रार्थिताही दुःख पावे. पुढे म्हटलेलं आहे अप्रार्थिताही दुःख पावे. न मागता सुद्धा आपल्या जीवनामध्ये दुःख येते, तो भाग वेगळा. पण कोणी त्यासाठी प्रयत्न करीत नाही. तरीसुद्धा दुःख कोणत्या रूपात अवतरित येतं, कोणत्या रूपात समोर येतं? दारिद्र्य येतं, रोग येतात, अनेक प्रकारचे आजार होतात. ही वस्तुस्थिती आहे, आपण रोज अनुभवतो. त्याचबरोबर आपल्याला प्राप्त होणारे किंवा हवे असणारे सुख ते कसं आहे? बनावट आहे, दिखाऊ आहे, क्षणिक आहे, काम चलाऊ आहे. पण कोणाला असं सुख नको आहे. मग शाश्वत निर्भेळ अखंड सुख असावे अशी इच्छा प्रत्येकाच्या ठिकाणी मुळातच आहे. आणि असं का इच्छा असते? संस्कृत वाक्य आहे सुखम सर्वस्मै रोचते. सुखम सर्वस्मै रोचते म्हणजे सुख सर्वांना आवडते. प्रत्येकाचे अंतिम ध्येय आनंद, सुख आणि समाधान मिळवणे हेच आहे. सारांश काय? सर्व सुखी ही प्राणीमात्राची स्वयंभू इच्छा आहे, आतून इच्छा आहे. आणि अर्थात ती पूर्ण होणे हे त्या सदिच्छेनुसार आवश्यक आहे. म्हणून त्या स्वयंभू हक्काची अंमलबजावणी व्हावी
आपल्याला जे असं स्वयंभू सुख पाहिजे ते मिळावं अशी शिफारस माऊली आपल्या विश्वात्मक श्री गुरुदेवांकडे तत्परतेने मागणी मागतात आहेत, तत्परतेने ते प्रार्थना करतात आहेत. यापुढे यापेक्षा अधिक, यापुढे यापेक्षा अधिक कोणालाही कधीही कुठेही मागण्याची आवश्यकता वाटू नये अशी पराकोटीची मागणी करून माऊलींनी मागण्यांची परंपरा कायम खंडित केली आहे, किंबहुना बंद केली आहे. साधू संतांचे हृदगत काय आहे याची जाणीव साऱ्या जगाला करून दिल्याचे या 3 शब्दातून आपल्याला जाणवते. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. सर्व सुख आपण त्याचा थोडक्यात अजून विचार करूया. याचे 2 अर्थ निघू शकतात. पहिला अर्थ आहे सर्व म्हणजे सर्व प्राणी मात्र पूर्ण सुखी व्हावे, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे सर्व सुखाने, आत्ता आपण पाहिलं सुरुवातीला, आत्मसुखाने पूर्ण होऊन, सर्व सुखाने म्हणजे आत्मसुखाने पूर्ण होऊन, असे त्याचे 2 अर्थ आहेत. कारण का सर्व सुखी केवळ आत्माच आहे. आपण जर चिंतन केलं, मनन केलं थोडं, तर आपल्या लक्षात येईल सर्व सुखी कोण आहे तर केवळ आत्माच आहे. म्हणून त्या आत्म्याच्या ठिकाणी माऊली म्हणतात भजिजो आदि पुरुषी अखंडित, भजिजो आदि पुरुषी अखंडित. पुरुषी म्हणजे आपण पाहिलात का पुरुषाला सुखाच्या इच्छेप्रमाणे माणसाची आणखीन एक स्वाभाविक एक इच्छा असते, स्वाभाविक धर्म असतो, इच्छा नाही, त्याचा स्वाभाविक धर्म असतो. भजनप्रियता हा त्याचा स्वाभाविक धर्म आहे. माऊलींनी अत्यंत सूक्ष्मपणे मानवी मनाचं अभ्यास केलेला आहे, निरीक्षण केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना असं लक्षात आलं की प्रत्येक मनुष्य जो आहे तो भजनप्रिय आहे. म्हणून त्यांनी उल्लेख केला आहे, एक ओवी लिहिली ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये. ते म्हणतात देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझ्या ठाई. अर्थात ज्ञानेश्वर म्हणजे गीतेचाच भाष्य आहे, गीताच आहे ते. आणि त्यामुळे ते भगवान सांगतात की माझ्या ठाई प्रत्येक मनुष्य हा स्वाभाविकपणे भजनप्रिय आहे. आणि याचं कारण काय, माणूस जसा बुद्धिमान आहे तसा तो श्रद्धावानही आहे. श्रद्धा माणसाच्या ठिकाणी उपजत असते, मुळातच असते. कोणताही माणूस घेतला तरी पण प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये श्रद्धाही असतेच. ती बाहेरून आणावी लागत नाही, पण प्रत्येकाच्या आवडीनुसार श्रद्धेचे स्थान वेगवेगळे असू शकते. मग कोणाची अध्यात्मावर श्रद्धा असेल, कोणाची विज्ञानावर श्रद्धा असेल, पण कोठेच श्रद्धा नाही असा माणूस जन्माला आला असेल असे वाटत नाही आणि येणारही नाही. कारण का प्रत्येक मनुष्य स्वभावतात भजनशील आहे. श्रद्धेची परिणती म्हणजे श्रद्धेचा परिणाम निष्ठेमध्ये होतो. श्रद्धाळू माणूस कुठेतरी आपली निष्ठा ठेवतो. ज्याची श्रद्धा आहे त्याची कुठल्या ना कुठल्या दैवतावर निष्ठा असतेच.
आणि निष्ठेमुळे तो कोणाला तरी अनुसरत असतो. मग ज्याच्यावर निष्ठा आहे त्याप्रमाणे तो त्याचा मार्ग अनुसरतो. मग कोणी श्रीरामाला अनुसरेल, तर कोणी श्रीकृष्णाला अनुसरेल. ज्याला तो अनुसरण करतो त्याचे विचार, त्याचे वर्तन त्याला पटत असते, आवडत असते आणि म्हणून तो त्याच्या मार्गाने जातो, अनुसरण करतो. जगातील एखादी व्यक्ती किती मोठी असली तरी शेवटी ती मानव असल्याकारणाने ती व्यक्ती अपूर्ण असते, म्हणजे थोडीफार सदोष असते आणि हे स्वाभाविक आहे. आपण आता पाहिलं सुरुवातीला, जीव अपूर्ण आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुणदोष आहेतच आणि तो प्रकृती धर्म आहे. मानव म्हणजे काय आहे? गुणदोषाचं संमिश्रण आहे. पण जो निष्ठावंत आहे, ज्याची भगवंतावर निष्ठा आहे, श्रद्धा आहे, त्या माणसाला त्याच्या निष्ठेमुळे दोष दिसत नसतात. त्याला दोष दिसत नाहीत कोणामध्ये. बुद्धीचा वापर करून तो दोषांचे रूपांतर गुणात करून घेतो. आणि मग एखादी व्यक्ती आपल्याला आवडली, ज्या व्यक्तीवर आपली श्रद्धा आहे, निष्ठा आहे, आवडली, मग काय होतं? आवडीचे नेहमी असेच असते. खऱ्या आवडीमध्ये लाज, कष्ट, श्रम वाटत नाही. समजा एखाद्या बाईचे एक मूल रंगारूपाने अगदी टाकाऊ आहे, मेण कापडी रंगाचे, कोळशातील माणिक, चिपचिपाट्या डोळ्याचे, फुटक्या कानाचे, बसक्या नाकाचे, तोंड पाहिलं तर ठोक्याचे तपेले, एखाद्याने पाहिलं तर वांतीला दुसरी औषधच नाही. त्या पोराला पाहिले की उलटी झाली समजा. पण आईची दृष्टी वेगळी असते. असं मूल असलं तरी त्या आईला मात्र ते दोष दिसत नाही. ती त्यामध्ये देखील गुण पाहते. ती सोन्याचा तुकडा होऊन त्याचे पटापट मुके घेतच असते. याचे कारण आवड आहे. आपल्या मुलाबद्दल आवड आहे. इतरांच्या दृष्टीने दोष असतील पण तिच्या दृष्टीने एकही दोष नाही. आणि या उलट आवड नसेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा वक्ता देखील पोकळ बडबड करणारा ठरतो. दानशूर माणूस कंजूस माणसाच्या बरोबरीचा ठरतो. लोकांना वाटतं की तो उधळपट्टी करणार आहे, वास्तव तो दानशूर, पण आपल्याला दोषच दिसतात. तात्पर्य काय? श्रद्धा, निष्ठा, आवड या वस्तू समोरच्याचे गुण तर घेतातच, पण त्याचे दोषही लपवतात, दोष घेत नाहीत. म्हणून श्रद्धेचे, निष्ठेचे आणि आवडीचे लक्ष काय आहे? सदोष असा कोणी माणूस नाहीच आहे. सर्वामध्ये दोष आहेत, निर्दोष कोणी नाही. सर्व शक्तिमान निर्दोष कोण आहे मग? ज्याच्यामध्ये एकही दोष नाही आणि जो सर्व शक्तिमान आहे. माऊली म्हणतात असा आदिपुरुषच आहे. त्याच्या चिंतनाने, आदिपुरुषाच्या भजनाने, त्याच्या सेवेने त्याच्या ठिकाणची निर्दोषता, न्यायप्रियता, मानवता इत्यादी जे गुण आहेत, सद्गुण आहेत, ते चिंतन करणाऱ्याच्या, भजन करणाऱ्याच्या, सेवा करण्याच्या ठिकाणी आपोआप येऊ लागतात. म्हणून माऊली म्हणते भजिजो आदिपुरुषी अखंडित. आता भजन करायचं म्हणजे काय करायचं?
त्याला काहीतरी साथ संगत पाहिजे का? पूजा करायची काय करायचं, त्याच्याकरता उपचार पाहिजे का? तर भजन शब्दाचा अर्थ देखील आपल्या माऊली सांगते. आदी पुरुषाला साजेल म्हणजे शोभेल असे उत्कृष्ट आणि सुंदर भजन माऊलींनी सांगितलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. त्याचा पण थोडक्यात अर्थ बघूया काय आहे. अर्थात भगवान माऊलींच्या मुखातून भगवान श्रीकृष्णच 18 अध्यायातून सांगतात गीतेच्या. त्याचा थोडक्यात सारांश सांगतो. हे वीरा अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराची आदिपुरुषाची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा करावी. त्या पूजेने त्याला अपार संतोष होतो, अपरिमित आनंद होतो आणि मग त्या संतोषाने भारावलेल्या आदिपुरुषाकडून पूजा करणाऱ्याला वैराग्य सिद्धी हा प्रसाद मिळतो. अशी पूजा करणाऱ्याला वैराग्य सिद्धी हा पूजा प्रसाद मिळतो. ज्याचे जे विहित कर्म आहे, प्रत्येकाचे जे विहित कर्म आहे तेच त्याने करावे असे स्वतः भगवंताचे मनोगत आहे. ते स्वधर्मरूप कर्म उत्तम प्रकारे पार पाडल्याने प्रत्येकाने आपलं आपलं स्वधर्मरूप कर्म पार पाडलं उत्तम प्रकारे तर निसंशय आणि खात्रीपूर्वक त्याला परमेश्वराचे दर्शन होते. केवळ विहित कर्म हे प्रत्येकाचे एकमेव जीवन आहे. आपण मागच्या काही ओळीमधून याबद्दल अभ्यास केला होता, चर्चा केली होती. प्रत्येकाने जर आपलं स्वतःचं कर्म केलं, स्वधर्माचं आचरण केलं तर हा पृथ्वी लोकच आपल्याला स्वर्ग करता येईल. आणि माऊलींची जी अपेक्षा या ओळीमधून सर्वजण खऱ्या अर्थाने सुखी होतील. आणि म्हणून विहित कर्म हे प्रत्येकाचे एकमेव जीवन आहे आणि तीच त्या सर्वात्मक विश्वात्मक आत्मदेवाची म्हणजे आदिपुरुषाची परमश्रेष्ठ सेवा आहे. या ओवीची आणखी 1-2 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आपण इतर ठिकाणी कधी प्रार्थना ऐकली तर आपल्याला तिथे असं दिसून येतं की पहिल्याने भक्ती करा, मग सर्व सुखाला प्राप्त व्हा असा आदेश दिलेला असतो. म्हणजे माणसाने पहिली भक्ती केली तर त्याला सर्व सुख प्राप्त होईल, म्हणून भक्ती करा पहिल्यांदा आणि मग सर्व सुखाला प्राप्त व्हा असा दिलेला असतो आदेश. पण येथे मात्र उलटंच आहे, वेगळंच आहे. माऊली म्हणतात पहिल्याने त्रैलोक्यातील सर्व प्राणीमात्रांनी सर्व सुखांनी पूर्ण व्हावे आणि मग सर्वांनी आदिपुरुषाला भजावे, आदिपुरुषाची पूजा करावी. आत्ता सांगितलं भगवंताने त्याप्रमाणे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आत्मरूप आदिपुरुषाच्या स्मरणाने या ज्ञानेश्वरी ग्रंथाला आरंभ केला होता आणि शेवटी त्यात आदिपुरुषाला सदैव भजावे असा संदेश माऊलींनी दिलेला आहे. सुरुवातीला ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला जी ओवी आलेली आहे, पहिल्या अध्यायातली पहिली ओवी, तिथे याचा उल्लेख केलेला आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पूर्ण ओवीचा अर्थ नाही पाहिजे आपल्याला. आत्मरूपा शब्द आलेला आहे. त्या आत्मरूपाला वंदन करून, आदिपुरुषाला वंदन करून
मग माऊलींनी ग्रंथाला सुरुवात केली होती. आणि आता पसायदानामध्ये देखील सांगता करण्याच्या वेळेला, ज्ञानेश्वरी सांगता करण्याच्या वेळेला माऊली या ओळीतून म्हणते, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिलो आदी पुरुषी अखंडित. आदिपुरुष कोण आहे? जो आत्मरूप आहे आणि विश्वात्मक आहे, त्याची आपण सेवा करा. माऊलींनी याच्यातून आपल्याला काय सांगितलेलं आहे? भक्तीनेच आत्मदेवाला भजावे. भक्तीच्या माध्यमातून आपण आत्मदेवाला भजावं असं सांगतात. आणि भक्ती जी आहे ते चारही पुरुषार्थांच्या डोक्यावरील 5वा पुरुषार्थ आहे. हा विचार सांगून माऊलींनी एक प्रकारची क्रांतीच घडवली आहे भक्तीच्या क्षेत्रामध्ये. भक्ती जी आहे ती चारही पुरुषार्थांच्या डोक्यावरील 5वा पुरुषार्थ आहे असं त्यांनी सिद्ध केलं. आणि म्हणून माऊली महान क्रांतिकारक देखील आहे. अशा रीतीने या ओवीमधून माऊलीने आपला संदेश दिलेला आहे. आदिपुरुष कोण आहे, त्याची पूजा कशी करायची, त्याला भजन कसं करायचं, आणि ते पण कधी? सर्वसुख प्राप्त झाल्यानंतर. यानंतर पुढच्या ओळीमध्ये आपल्याला दिसणार आहे, शिकायचं आपल्याला, की हे सर्व मागणी जी मागितलेली आहे ते ज्याच्याद्वारे घडणार आहे, ज्या साधनेच्याद्वारे घडणार आहे, त्या ग्रंथ साधनाविषयी माऊली आपल्या गुरुदेवांशी हितगुज करतात, चर्चा करतात. मग ते हितगुज काय आहे, कोणत्या शब्दात चर्चा केली आहे, ते आपण पुढच्या वेळी शिकणार आहे.